नमस्कार. शब्दवर्णमध्ये तुमचं स्वागत. आज स्वलिखित लेख सादर करतीये. लेखाचं नाव आहे दिवे लागण. नेहमीसारखीच ही देखील माझ्या आयुष्यातली एक अस्वस्थ संध्याकाळ. आधीच आभाळ आलंय आणि अस्ताला जाणाऱ्या सूर्यामुळे ते आणखीन झाकोळतंय. संध्याकाळच्या मंद वाऱ्याने पिंपळ पानं झुलतायत, फांद्या झुकतायत आणि पक्षी परततायत आपापल्या घरी. मग प्रश्न पडतो, खरंच माझं घर कुठे आहे? कुठं आहेत माझी माणसं? अशाच अनेक संध्याकाळी मी माझं घरटं शोधत असतो आणि शोधत राहतो माझं जग, जे फक्त कल्पनेतलं आहे. हा शेवट नसावा. मी झटणार आहे सत्य स्वप्नात उतरवण्यासाठी. उद्याचा विचार बाजूला सारून मी पुरेपूर माझ्या अर्धवट आयुष्याचा उपभोग घेत आहे. याचा अर्थ असा होत नाही की मी विसावा घेत आहे. मला थांबायचं नाहीये, मला धावायचंही नाहीये. मला फक्त जगायचे आणि वाट पाहायची नव्या जाणीवांची, नव्या क्षितिजांची आणि जीवनाच्या नव्या अर्थांची. जिथे माझ्या अस्वस्थ अशा संध्याकाळ बहरलेल्या असतील आणि माझ्या जीवाने समाधानाचा सुस्कारा देऊन ज्ञानार्जनाचा प्रवास स्वतःसाठी सोपा केला असेल. मी बदलेन न बदलेन, पण मनाला न बदलू पाहणारं काहीतरी मनाला घट्ट चिकटलेलं असेल आणि तिथेच माझ्या जगण्यानं माझं रडू अटवलं असेल. अस्वस्थ संध्याकाळ आता रात्रीत बदलली. दिवे लागण झाली, घरातही मनातही.